काय बाई, म्हणलं चांगलं तिकडं शहरात जाऊ, मस्त नोकरी पाणी करू, पण नाही ना, बाबाला इथंच थांबायचं होतं. कुठं हुंदडाय गेलेत काय माहिती. आता हे कपडे आवरा, हे पसारा आवरा, ह्या कोंबड्या बघा, मला तो वैताग आलाय. ह्या म्हाताऱ्यामुळे इथंच राहावं लागतंय मला. म्हाताऱ्याच काहीतरी करावं लागत. उरकलं का? हा उरकलं ना. ते रानात जायचं, गुरांना पाणी वगैरे पाजलं का? सगळं मीच करते आणि तुम्ही गावात जा हुंदडायला नुसतं. मग कोण करायचं गुरांचं यांचं रानातलं? बरं चांगलंय. मी म्हणलं आपण दोघं शिकलेले आहेत, चांगलं तिकडं शहरात जाऊ, मस्त नोकरी पाणी करू, पण नाही ना, तुम्हाला इथंच गुतवायचं होतं ना मला. आता एवढी शेती आहे आपलं, कोण बघायचं शेतीतलं याच्यातलं? हा शेतीतलं कोण बघायचं? ठेवले असते मोलकर. बरं मला गुतवलं तिथं. बरं उरक लवकर, ते गुरांना वगैरे पाणी घे पाजून, आपल्याला रानात जायचंय. बरं झालं, रानातच जायचंय. आवरलंय बघा सगळं. आपल्यावरच का जिम्मेदारी सगळी? तुमच्या बारक्या भावाला काय बघता येत नाही? अहो काहीच काम करी नाही तुमचा बारका भाऊ. आपण दोघं मस्त शिकलेलो आहेत, सवारलेलो आहेत, गेलो असतो आपण शहरात, तुमच्या भावाने बघितलं असतं ना इथलं. अजून त्याचं लग्न नाही, काय नाही. हा लग्न तरी कसं होईल? असं बाना हिंडल्यावर नुसतं काम धंदा केल्यावर लग्न होतं. त्यांना कोण बघायचं? म्हातारं आहे काय हाताने करून खाते का? धन्य आहे तुमचं, सगळ्यांचं मीच उत्तर घेतलंय. तुमच्या म्हाताऱ्याचं बघायचं, तुमच्या भावाचं बघायचं, त्यांना रेटा करून खाऊ घालायचे करून. त्याचं लग्न होस तर आपल्याला इथे राहावं लागेल ना. हा बरंय, तवर होते मी म्हातारी काठीव येते. पोसायचं नुसतं. वहिनी जेवा वाडा. हा झालं, लगेच जेवाय वाडा, लगेच लागल्या भुका. सकाळ नाही उगवलं तरच भूक लागती. कुठं आहे तू? काय रानात जरा लक्ष द्यावा. अरे माया लग्नाचं बघा. हा त्यांना सांगा तुम्ही नाही असं काय का नाही. अरे लग्नाचं बघाय, तू काहीतरी काम धंदा बघ ना. मग मलाच बघावं लागतंय माझ्या पाहुण्या रावळ्यांकडे जाऊन. तुमचं काम आहे ती हा असं पोरगी थांबा जरा, बघायची. जरा थांबा, असं सरळ थांबा जरा. सरळ थांबता येणार लागले सांगायला. हा माझी बायको आल्यावर बी वाढीन माल भाकर. आता बायको नाही म्हणून म्हणतोय मी तुम्हाला. बरंय, हाताने घेऊन खा की मग. लय जरा वहिनीला एवढं मदत करीत जात जावं रानात. त्या गुरांना खाया प्यायला टाक जरा. हा टाकतो. नुसतं तू सगळी काम मी करतो आणि तुम्ही दोघं बसा. उठला की निघतोय कॉलेजच्या नावाखाली. अरे मग माझं लग्न आधी करून माझी बायको करीन काम. आता कसं लग्न व्हायचं तुझं? बोमला हिंडतोय म्हणल्यावर. मग आता काय करायचं? मी काम धंदा काम तर करावा. करतोय मी बी. करतात लय काम करतात, हे सगळं करतात. मी काहीच नाही करीत. आता तुझ्या बायकोला समजून सांग. काय समजून सांग, काय चुकतंय तिचं? हा तू बोमला हिंडतोय. कुठे हिंडलोय मी बोंबलत? आता सकाळी लय- गेलेला आत्ताशी का आलाय तू घरी? हा बरं बघावं झालं. का नाही मी बाहेर? काय गावात जावं का नाही? जरा लग्न करायचं तुझं, जरा घरी पण लक्ष द्यावा जरा. गरीबी असतंय लक्ष. ते म्हातारं उठलं की जातंय रानात. हा? मग माझं लग्न करून दे. मेन बाबा ना मी तिघ राहतो. तुम्हाला कुठं जायची हा तिकडे जा. गिळायचंय का आता? गिळायचंय का? बरं चला मग चला. जेवण. आणि चला रानात लवकर चला. हे चल वाढ. कवर सांगावं त्यांना, ही का जनावरांना पाणी पाहिजे तेच काय करीत येत. पिना बाबा आता. मी नाही पाणी पाजलं तर ही पाजायची का तुला पाणी? काही नाही, आपल्या नंतर काय होईन यांचं. एक सोंड्या बोंबलत फिरतो आणि दुसऱ्याला नुसतं नोकरी नोकरी. बायाने म्हणावं इकडून तिकडून आलं की आम्हाला नोकरीला जायचं होतं, अमुक करायचं होतं, तमुकच करायचं होतं. बाबा आली होय तू? हा काय तुम्ही कशाला हे करता? तर मम्मी ते आहेत ना, मम्मी पप्पा आणि काका ते करते की. आता त्यांनी केले अहो, मला हौस आहे का करायची सांग? अरे हे जाणार उपाश्र मारतील. काय सांगायची तुला? तू शाळेत गेलती ना? हा इकडे गेलते. काय शिकवलं ग बाळ? इकडे काय शिकवलं आज मास्तरनी? काय नाही, गणित ती शिकवली. शिकवली होय. अभ्यास करायचा ना बाळ, तुला मोठं व्हायचं ना. हा मग शिकून मोठं व्हायचं, नोकरी करायची. हा ती सांडवीन बादली. सांडून ना पुढे ठेवतो जरा. हिला पाजलं का पाणी? हा ना, ती नाही पिली, आता ती पिती. पिण्याने काय म्हशी बी येत ना अशाच बघ हाटकुरे आहेत. अजून एक बाटली आणते की बरोबर? हा सांगा लेकीला बी काम सांगा. तुम्हाला पुरतच नसेल कामाला, माणूसच पुरत नाही तुम्हाला. नाहीतर याचं दूध मी एकटा खातो काय? मग काय आम्ही काय पितो काय लिटर लिटर? ताव लागले सांगायला.
अरे मग आता हाय आलंय हातात जोग झालंय लेकरू आणली बारकी एक बाटली भरून मग काय काय फरक पडतो का? तुला अभ्यास नाहीये का? सरांनी अभ्यास दिला नाही तुला? इकडे यांची कामं करायला लागली तू. यांची माझी कुणीच नाही ती. तुमची असले म्हणून मग काय ती सगळीच कामं तिला सांगा. एक काम करा, शेणकूर तिला सांगा, गायला पाणी पाजाय तिला सांगा, सगळी रानातली कामं तिला सांगा. अभ्यास काय करून देऊ नका, पण शिकून देऊ नका लेकराला. काय डोक्यात आहे तुझ्या? काय डोक्यात आहे माझी? त्याला शिकून मोठं करायचं नाही का? मग होईल ना. मग कधी घेतलाय जवळ विचारलं का? अभ्यास घेतलाय की तिचा तू? लय काळजीची आहे तुझा बाप पुढे. रानातून भेटतो का वेळ आम्हाला? ती भटकत असं इकडे तिकडे ना. काय करता बाबा? अरे जरा लाज शरम बघायचं आणलं गिरायक बघायचं. बघून टाका. पाजला असतं की बाबा, गुतला पाय फी म्हणजे नसताना कुठं ना कशाला त्याचीच पाजलं वाट असतं ना. त्याचीच वाट बघत आहे तुम्ही. कवा म्हातारा म्हशी खाली जाते कवा मरते. है की नाही? मला एक दमच निघत नाही, लगेच आले बादल्या घेऊन. त्या म्हैस मारे ती एक ते पाय फी मोडला म्हणजे. धन्य रे तुमचे धन्य. ते आमल्या नुसतं उठतं की फिरतोय गावात. मग कर ना, बघ ना, तू बी बोंबलत फिरतो ना गावात. लय दोस्त लय मित्र. मग एखादी बघावं पोरगी. मी तो गरीबाची का असाना करून घेऊन लग्न त्याचं लागणार रांकीला. चाललंय बापू पोरगी बघायचं, पण ते काय झालंय, एक जाग्या फोन केलता हा. पाहुण्यासाठी, बघत होते, सांगतो म्हणजे. घ्या सगळा पुढाकार तुम्हीच घ्या कामाचा. सगळं तुम्हीच तुमचं आहे करायचं. ना. यांनी काय करायचंच नाही. काय करायचं? काय करायचं म्हणजे? अरे मला साधे कपडे आणाय सांगितले तुम्ही तर कपडे नाही. फाटक तुटक घालतो आणि तर तो नाश अवतारात जाऊ काय पोरगी मागा एखाद्या पाहुण्याकडे. आणि मग काय कपडे घालून आता काय तुम्हाला काय मिरवायचं वे कुठं? चांगले कपडे घालून. काय नाही तुमचं आहे ना. गरीब आहेत आपण, गरीबासारखंच वागावं माणसानी. एवढं कशाला बोलते तू बापूला? तिला मग तुम्ही काय तर गप्पच बसा. तुम्हाला नाही बोलता येत तर मला तरी बोलून देत जा. काय गोळ्या संपल्या होत्या आणल्या काय? नाही, थोड्या वेळच्या गावात गेल्या आणतो गोळ्या. हे करू नका, सेट करेन ते काम. मी काय कराय मोकळी नाही. मी चालली राहणार. नका 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 करू बाबा. चला माझा मी करतो. राहू द्या तुम्ही, राहू द्या, करतो मी. काय जा तुम्ही घरी. बाबा काय म्हणती बा? दवाखान्यात नाही गेलात का? आता काय दवाखान्यात? आता तुझ्या आईने आणि बापाने नेलं तर दवाखान्यात. मग काकाला सांगायचं नेला. अरे काकाने नेला असतं ना. काकाचा असतो का तपास घरात? सांग बर. नुसतं फिरत इकडे इकडे. नाही तर पप्पाला सांगायचं. बघ बर तुझ्या पप्पाला हाका मार. पप्पा बघ आलाय का तू गावातून? आलाय का? काय माहिती. सांग त्याला म्हणू, अहो जरा लाज शरम आहे का नाही म्हणा. बापाला दवाखान्यात न्यायचं बी कळ सांगावं लागत तुम्हाला. काय खरं नाही बघ तुझी मम्मी. काय रे अप्पू? तुम्हाला कळत नाही का बाबाला दवाखान्यात न्यायचं? बाबा म्हणलेच नाही का? हे बापू म्हणलेच नाही किती का मला? ताप आहे बरं? तुझ्या बायकून नाही सांगितलं दुखत आहे म्हाताऱ्याचं म्हणून? नाही सांगितलं. तिला माझी वाटच बघत रे मरायची. दुसरं काय काय म्हणले का तुम्हाला? कायच काय गोळ्या आणलं की हा काम नाही धंदा नाही लगेच दुख नाही बा नाही. अरे दुखणं काय असं येतं का सांग? पण बापू तुम्ही गप बसतच नाहीत. रानात झालं की ते गुरांचं. गप बसाव ना घरीच, आम्ही आहेत ना बघायला. बघ तिला मग म्हणू 10-5 रुपये दे आता माझा. खवळा बाबालाच खवळा. असलंच आहे बघ असलंच. अरे मग बापूनी घरी बसायला पाहिजे ना. कशाला गुरांच्या मागे तिकडे चारा आणायला रानात कुठे जाते? मग घरी बसू वाटतं का? बघ ना आता तू घे बाबांचीच बाजू. हा दे 10-5 रुपये दे दवाखान्यात जातो. बरं माझ्याकडे तर नाही तर बघतो बरं. बघ बघ तुझ्या बायकोला हाक मारून बघ. खुशी, काय व? आलेच आहे. बोला, काय काम आहे का माझ्यापाशी? हे बापूला दवाखान्यात न्यायचे काय पैसे असतील तर देतो. बोला म्हाताऱ्याला. तापात ते आले. ताप आले ना बाबाला. ताप आलाय वय. मग तापीने काय मरतो वय थोडीच माणूस तवा. पाहिलं का? ताप आलाय म्हणून गोळी आणायची एखादी, खाऊ घालायची 10-5 रुपयाची. ताप आला की लगेच माणूस मरत का? मग मरत नाही हीच सांगते मी तुम्हाला. तुम्हाला तर अक्कलच नाही. मरायचीच वाट बघा. माझी दुसरी काय करायचं? पण काय करायचंय मग? काय म्हणणं काय आहे? तुझ्याकडे काय पैसे असतील तर ते दे, बापूला दवाखान्यात नेतो. अहो एक काम करा, मेडिकल मधनं ती एखादी गोळी आणा, खाऊ घाला आणि झोपत्यान गाडी बरोबर होत्या नीट. अर्धा तासात तर मोकळं माणूस. बरं ते आमल्या कुठे गेलाय? मला काय माहिती.
माहिती का मला विचारून जातात का काय हिंडायला? समल्या एक पटून तू दुप्पट काय म्हणा तुम्हाला. घरात आहे का ते आमल्या? नाहीये घरात. आले असते बाबा कुठून हुंडरून. आमल्या बघ आणि असलं तर आण गोळ्या. अको त्याला बोलाव तुम्ही. आणि तुझं काय अभ्यास काय करायचा का नाहीस तुला? का सगळं बाबा पाशी सतत राहा बसून. ती बाबा एक तसलं एक पटन पोरगी दुप्पट. बघ पैसे असते तर ते. नाही माझ्याकडे पैसे. बघ हान दिले तिने 10-5 रुपये आण गोळ्या. अको हा बरं मी बघतो हा कर पैसे. कर बाळ तू अभ्यास कर जा पडतो मी बरं झोपा तुम्ही. हा. जेवण केलंय का? आता. आपण मम्मीला जेवाय द्याल सांग. काय झोपा जेवायला? जेवण. झोपा मी तर आणि तुम्ही दवाखान्यात न्या एवढं. पैसे नाही तर बघा तुम्ही पैसे. हा. आमल्या आमल्या काय रे काय दादा? करतो रे? काय लावलंय तू सकाळ सकाळ भुनभुनी? काय करतोय घरात तू? झोपा बिपा होऊन देतो का नाही म्हणजे? झोपायचंय का? ते पैसे असले तुझ्याकडे तर ते बापूला दवाखान्यात न्यायचंय. आता कारभारी तू दुधाचे पैसे घेतोय, शेतीतलं पैसे तू घेतोय, आणि माया कायच पैसे? खायला लागत नाही काय का फुकट येतंय ते? अरे पण दादा तू कारभारी आहे, माया काय पैसे येतं का? अरे रानात खत आणलंय मी त्याशी. अरे मग खत सगळे पैसे तूच घेतोय, माया काय देतो का 10-5 रुपये? तेव्हा मला बापूला मागतो. दवाखान्यात न्यायचंय. पैसे दे असलं तर काय तुझ्याकडे? नाही माया पैसे नाहीत. पैसे काय येते माया? मी काय कामाला आहे का? तू कामाला आहे तसं मी कामाला आहे का कुठं? हा काय चाललंय तुमचं? ते बापूला दवाखान्यात न्यायचं म्हणलं त्याच्याकडे काय पैसे असते? माझ्याकडे कुठं पैसे येतं का? बरं पैसे नाहीत तुमच्याकडे. मध्ये दिलेलं काय केलं का उडवलं सगळं असं? आता जात्यात मला बी खर्च आहे, काय काय मित्र खर्च आहे तुला? आहेत काय कुठं घरात? ही आहे. काय घरात आणतोय का तू? किराणा वगैरे काय आणतोय का? हा? मित्रांना घालवायचे असतात पैसे. तुम्हाला तर काय कळतच नाही. मित्रांना मग मला मित्र खर्च करतात, त्यांना 2 रुपये खर्च करावा लागतोय ना. मग घरचं कर ना रानातलं. मी काम करावं माणसाने मग खर्च करीत बसावा. हा? काय चाललंय तुमचं? ते बापूच नाही तू त्याला पैसे मागत ते म्हणतो तुमच्याकडे नाहीत का? मग तुम्ही तरी घ्या की कोणतरी दोघातलं न्या ना दवाखान्यात. माझा त्याचा बाप नाही का? का माझाच आहे एकट्याचा? दूध काढतात बाबा, गुरांना पाणी ठेवतात, खायला ठेवतात. मग पैसे सगळे हेच घेतोय. एक काम करा, ती मसाला जिंकून टाका आणि येते पैसे न्या म्हातारा दवाखान्यात. मग मी काय करतो? ते म्हशी फिस सगळे इकून टाकतो रान. एक बाबा एक तुझ्या आहे आणि कर. हा तुला काहीच देत नाही. तुला लग्न राहू दे ना, सगळंच राहू दे. हा तुला पोरगी बघत नाही. नाही बघन मी म्हटलं मी पोरगी. काय मग एकट्याचाच बाप नाही मग? हा तुला किती वेळा म्हणलं दुधाचे पोरगी? पैसे अख्खे तुमच्याकडे आहेत पप्पा. अरे बाळा रानातले खत आणले मी त्याचे 50,000च. लागत नाही का आपल्याला मग खायला? शेतीतले पैसे येत असते ना तुझ्याक? शेतीतले आम्हाला देतो का पैसे? बाबाला देतो का मला देतो का? अरे पण लागत आहे ना घरात. हा घरात लागत आहे ना. अरे मग सगळा कारभार तुझ्याच हातात आहे ना, मग तो न्यायचा ना दवाखान्यात. अरे आता सध्या माझ्याकडे नाहीत म्हणून तुला मागतोय. मग काहीतरी करायचं, उष्ण पासन कर कुणाकून. हा उसना पासने नाही तर वय निघून घे. माझ्याकडून काय माझ्याकडे ते काय ठेवा. कामाला जाते काय? मग दोघं कामाला आहेत तुम्ही. काय रानात गेलं का पैसेच भेटतात का लगेच? तिथं मी पैसेच उगवायचं झाड नाही लावलं तिथं. मग माझ्या का काय मी जातो कामाला. बरं आहे बाबा. ते यांची कटकट आहे ना रोजची. चला तुम्ही जेवायला. चला वाढते. चल रे बा. ते गुरांना ते उद्या मशीन ते इकूनच टाकतो. हा एक करून त्याचं ते काय करायचं ते. कशाची दवाखान्यात न्यायची जात आहे मला. आपलं सरकारी दवाखान्यात जाऊन आहे ना गोळ्या आणावात. 2 पोरं असून काय उपयोगाचं नाही. नाक तरी बिचारी येते जाता. मम्मी मम्मी कुठे गेली आको? इकडे. का ग? बाबा कुठे गेले? असते कुठतरी गेले असते. का ग? सगळीकडे शोधून आले पण बाबा दिसणार मला. गेला असेल म्हातारं कुठतरी. बरं झालं गेला असेल तर चांगलंच आहे. नाहीतर तिकडं जीवाचं बरं वाईट केलं तर बरंच होईल. मला तर इथून सुटता येईल. तसं काय बोलते ग? तू तर सगळा पुळका बघ बाबाचाच आहे तुला. आम्ही जीव लावलेला गेला सगळ्या चुलीत. बाबा बाबा बाबा. अग मम्मी असं काय बोलते? ही सगळं ना बाबानेच कमवून ठेवलंय. ही आणि ही आहे ना
तू काय घेऊन आलीस तिकडून? हे सगळं बाबाने कमवलंय. अगं आपण अख्खं नाही बाबाच्या जीवा जगतोय तर. आणि ना तू खुशाल म्हणते बाबा मरू नाही तर कुठेही जाऊ, गाव सोडून जाऊ. तुला कसं वाटत नाही काय? लय चुरू चुरू बोलू नको. आणि त्यांनी ही कमवून ठेवलं ना, उपकार नाही केले. सगळ्यांचे आई बाप करतात. लागली सांगाय तू बी. आता आम्ही नाही काय कमवून ठेवणार तुझ्यासाठी काही. काय चाललंय मायलेकीचं? ऐका तुम्ही पण. काय झालंय? काय म्हणते मम्मी? हिला समजून सांगा जरा. काय झालं राखोबा? बाबा कुठे आहेत ती बघितलंय का तुम्ही? बाबा असतील ना. बाबा कुठे गेलं? अख्खं तिकडं रानात, तिकडं गुराकडे, तिकडं अख्खं बघून आले मी. बाबा कुठे गेलं मग? मला काय माहिती? गेला असं कुठं उलथाय म्हातार. बाबा एक घरी बसत नाही बाबा. हा तुम्ही पण त्यांनाच खावला. कुठे गेले? मला तर काय माहिती आता. कुठे गेलं तीच 10 वेळेस विचारा तुम्ही. काय चाललंय? अरे ते बापू कुठे गेलं पाहिलं का? नाही नाही नाही. तुम्ही बी लय शहाणेत गाड्या. आता तुम्हीच घरी इथं. घरीच मग काय मी काय लक्ष ठेवून राहते म्हाताऱ्याकडे. कुठे गेलं म्हातार, कुठं आलं म्हातार, जेवलं का म्हातार. का बाबाला? अरे न्यायचं त्यासाठीच मी गेलतो पैसे आणायला. हा? तर तुला 200 रुपये दिले नाही कुणी बाबाला दवाखान्यात न्यायला? अरे तेच बघा गेलतो. आलतो मी गावातून आज पैसे घेऊनच हा? बाबाकडे. तुला देता येत नाही का लक्ष? अरे मी इथं नव्हतो. वहिनी द्यायचं लक्ष. वहिनी घरीचे ना. तिला काय घरचं काम नाही का? नाही मला कामधंदाच नाही. लक्ष ठेवीत बसते. मग बाबा इथंच होते आणि झोपलेले. काय तुम्ही गबसच बसा सगळे आता. तुम्हाला 200 रुपये कोण द्यायला इथं? तुम्हाला मला ना काका म्हणायची आणि पप्पा म्हणायची लाज वाटायला लागली आता. एवढं काय झालं तुला चिडायला? तू तर गबसच ग. आणि ना तुम्हाला 2 लेकरं आहेत तरी एक बापाला सांभाळा याय नाही तुम्हाला. हे सांगतोय काकाला. आणि तुम्हाला पण सांगते मी. आकू काय सगळा ठेका आपणच घेतलाय का? त्यांच्या बारक्या पोराला नको बघायला काही. पण दादा घरातला हे हा दादा घरातला कारभारी. मग दादानी सगळं बघितलं पाहिजे आणि सगळं लक्ष दादानी ठेवलं पाहिजे. लक्ष देता येत नाही काय? अरे मग मी बाहेर गेलतो ना. तुला वहिनी होती घरी. वहिनीने बघायचं नाही इथं. बाबांक लक्ष द्यायचं ना. म्हातार नाही गावलं. मग तुला सांगतो आणि वहिनीला बी सांगतो. काय मग काय सांगतो तू? हा? तुम्हाला एक म्हातारा बघताय ना काय इथं? मला तर नाही तुकडा, पण बाबाला सुद्धा तुकडा देतात का तुम्ही? तू पोरांच्या झेंडतो कसं तुला तुकडा भेटायचा? अरे मी तर इकडे तिकडे खातोय, पण तुम्ही बाबांना बघाय पाहिजे ना. आता बाबांना नाही गावून देत. दोघांना सांगतो मी एका एकाला. तुम्ही त्यांचंच खातात ना. सांगतो एका एकाला. बाबा नाही गावले. आणि पप्पा आणि मम्मी घावलं नाही रे बाबा. मग बघा बाबाला काही झालं ना, बघा मग दुखापट झाली का मग सांगते तुम्हाला काय आहे ती. आता काय तोंड बघत बसली? चला ते ह्याला बघाय बापूला. चला. लोकं आपल्या तोंडात शेण घालते. चला. आज लय उशीर झाला कडे जायला. म्हातारे कशाला? अरे नको चल. ते पडलं पिलं बिलं असेल ते. नाही ना बघ होत. बघ विनाकारण बला आपल्या अंगोरीला. पाय कोणी? पाय कोणी? कोण आहे? पाय कोणाचं मत रे? आले माणसं कशी अशी बापाला सांभाळतात कसं. बाबा बाबा ओळखीचं आहे का मत? नाही ओळखीचं नाही, पण बघावं लागेल ना. अरे ओळखीचं वाटण ते. एखाद्याने बघितलं म्हणते नाही ठोकल्या. चला बाबा कशाला डोक्याला बाला करतो. परत काम धंद्याची माणसं आहे आपण. इथं अडकलं तर इथंच फसून टाकू आपण. चट बिल त्याचा पोरग बिरग कोणी. हा एक दिवस मग चांगले नाही पैसा आपल्या अंगावर यायचं काहीतरी. काय बाबा कळेल पाणी चांगलं का काही? म्हातार कोण पडलं इथं? बाबा 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 काय झालं? बाबा बाबा काय झालं तुम्हाला? काय नाही, दवाखान्यात गेलो होतो. गोळ्या खाल्ल्या आणि कस तरी झालं. चक्कर आली. पाणी प्या थोडं. हा पडलो इथं. पाणी प्या थोडं. काय एकटेच गेलते काय तुम्ही?
एकटाच गेल की माझं पोरा बिरा कोण? मस्त 2 पोरं आहेत पण कायच काय गोळ्या आणि ना औषध आणि ना मीच गेलो दवाखान्यात चाललो होतो घरी. मी अचानक येत होतो म्हणलं रस्त्याला कोण पडलंय बघावं म्हणलं. बरं झालं थांबला. बरं राहतात कुठं तुम्ही? हे काय पुढच्या वस्तीवर राहतो बाळती जवळ आहे का लांब आहे? सहाय जवळच आहे. चला मग मी सोडित तुम्हाला. कशाला माझ्यासाठी मग करता असू तुम्हाला द्या काय नाही, असं रस्त्याने कुणी पडतंय काय त्याला काय दावा. गेलो असतो पायी पायी मी. नाही चला सोडव तुम्हाला, जवळ आहे ना घर. चला मी जायचं माझं थोडं कॅन्सल करतो. चला तुम्हाला सोडून येतात पहिले. चला घ्या गाडी होऊन. चला गाडी वळाव तुम्ही. देवासारखा माणूस भेटला बाबा. स्वतःच्या पोरांना किंवा दया नाही, कोण कुठला परका माणूस दया आली उठवायला. बसता येईन का? थांबा उठाव तुम्हाला. हळूच उठा. थांबा चालू करतो हा. हळूच बसा. काय बाबा म्हातारपणाला असले दिवस बघायला 2-2 पोरं. हळूच बसा बाबा. हो नसलेली बरी नसलेली. चला ते दिसते ना हा त्या वस्तू सोडा ते. चालतंय. जम बसा, मला धरून बसा. हो काय माहिती कुठे गेलंय तारफडलंय म्हातारं, नुसतं उन्हा तानाच हिंडायला लावली माणसाला. तशीच बोल. मग कशी बोलू? तिथं उन्हा तानाचं लेकराला बी हिंडावं लागतंय आणि मला बी हिंडावं लागतंय. भाकरी तुकडा दिले सोडून करायचं. कुठं दिसायचंय, कुठं तारफडलंय काय माहिती. जरा गाव हिंडलो पण कुठं नाही. पाहुण्यांना फोन केले पण काय कुठं मात्र नाही. नाही का? जाऊ दे, गेला असेल. कुठं लय त्रास करून घेत बसता म्हाताऱ्यासाठी. भाकरी तुकडा खायचा नाही का आता? अरे लोक आपल्या तोंडात शेण घालते मात्र जर नाही गावलं. तुम्हाला तर 4 बऱ्या ती शेणच येतंय. एकदाच मीच घालते तुमच्या तोंडात शेण. बाई गाव लग्न आहे बाबा. अरे नाही तो पाहिलं का? मी नाही बघितलं गावात. वावरात गेलो शेतीत काय तिकडे नाही. हा बरं झालं. बापूचं अवघड बघावं लागलं. मी या सगळ्या पाहुण्यांना फोन केले काय बाप्पाचा तपास लागणार. इकडे वस्ती दिसते गाडीत, माणसं दिसतात बसलेली. बाबा बाबा म्हटलं झोपलं काय नाही. माणसं कशी जातात बघतो विचार. हो त्यांना ओळखीतात का? हे तर आमचे बाप्पू येत. बाप्पू इथं. बापू इथं. आता तुम्हाला काय वाटतंय का? बाबा? म्हातारं तिकडे पडलं होतं तुम्हाला बाबा? रस्त्याने. बाबा अयो बाप्पू काय झालं? मेलं काय बापू? गेलं ए यार काय तर तोंडाला हाडबीड आहे का? म्हणजे माझ्या गाडीवरती बसलं येऊन. दादा बाप्पू मेलं. खाली घ्या खाली घ्या खाली घ्या, हळू घ्या. धर राखू बाळा. धर की आता तरी बाप्पूला. व्यवस्थित धरला का? अरे रे. हळू की दादा हळू की. हळू हळू हळू. थांबा थांबा थांबा. हा, धर. काय कुठं नाही भाऊ होय. डोक्याला ताप नका. यांनी काय तर केलं आपल्या बाप्पूला कुठले आणता तो? अरे तुला काय रीत आहे का नाही? म्हणजे माणसाने मदत बिदत करावं का नाही रस्त्याने? चांगलं चांगलं म्हातारं होतं. अरे चांगलं म्हातारं म्हणजे रस्त्याने पडलेलं मी आणलंय उचलून. बँकेत पैसे काढा गेलं. बँकेत पैसे काढा गेलत. अरे बँकेतून काय मी काय आता काय मारलंय का? माग माग येऊन बसलंय म्हातारं माझ्या चांगलं. तो मारलं. अरे मी कशाला मारू म्हणून उलट मदत केली त्याची उलट. नव्हतं म्हातारं. सकाळी चांगलं गेलं बँकेत पैसे काढा गेलं. बँकेत पैसे काढाय हा तिथं म्हणलं दवाखान्यात गेलतो म्हणून. दवाखान्यात नाही बँकेत पैसे काढा गेलं 1 लाख रुपये. आता ह्यानीच काहीतरी केलं असेल बापूला. अयो खरं खरं सांग बरं का काय म्हणजे केलंय? यांनी 1 लाख रुपये घेऊन आपल्या म्हाताऱ्याला मारलं काय काय? केलं तू आमच्या बापूला?
हा? अरे बाबा तो म्हातारा माय मागे येऊन बसलंय का मी त्याला पाणी पाजलंय म्हातारा बेशुद्ध पडलं होतं रस्त्यानी. तोच काहीतरी केलं तोच असतं. काहीतरी केलंय अरे आमच्या मी बापाला. कशाला काय करू म्हणून मला काय कळलं ना तुमचं. बाबांचं पैसे घेतलं असते ना तू. पैसे घेतले आम्हाला तोच काय काहीतरी. सांगू नका, आमचे 1 लाख रुपये द्या. हा. आणि ए बाई मला काय सांगू नका तुमचं तुम्ही बघा. काय सांगू नका म्हणजे आमचे 1 लाख रुपये घेतले तुम्ही. दादा याला नाही तर पोलिसात दे. हा. बोले पोलिसात. तुमचं काय चाललंय तिकडे बाबाकडे बघा ना आधी. ए, घ्या रे याला पळून जाईन. ए, बस इथं. चांगलं व गंमत सोडायला का मला बघून दे. बाबा काय कुठं झालाय बाबा. ओ बाबा काय कुठं झालाय बाबा आता हे माझ्या हातून. करायला गेलो एक झालंय एक आता काय. बाबा चांगले होते, तुम्हीच काहीतरी केलंय बाबांना. अहो मी कशाला करू राव पाहुणं, मला काय कळानाच राव तुमचं. दादा तू पोलिसांना फोन कर. नका पोलिस बिलिस कशाला मोकार तुम्ही हे करीता. मी लय चांगल्या मनाने त्यांना उचलून आणलंय. सकाळी आमचे बाबा बँकेत पैसे काढायला गेलते. अहो नाही राव मला म्हणले दवाखान्यात गेलते म्हणून. दवाखान्यात नाही बँकेत. आता तुम्ही काही म्हणता, आमचं सगळं तुम्ही फीस करून लावतात. पण आमचं बाबा गेलता, आम्हाला माहिती कुठे गेलते, बँकेत गेलते म्हणून. केलते बाबा. हो का? एक काम करा, तुम्ही पोलिसाला फोन करा. हो नका मला नाही मला संसार आहे, माझी बायको आहे लिकरू आहे मला पण. मग आम्ही काय करू त्याचं? अहो मी चांगल्या मनाने घेऊन गेलतो राव. हो का? तुम्हाला जर वाटत असं नाही प्रकरण इथंच मिटावं तर 10 लाख रुपये आमचे देऊ टाका, आम्ही आमच्या म्हाताऱ्याला काही करू. 10 लाख रुपये द्या. अहो मी फक्त उचलून आणलंय राव तुमच्या घरी म्हाताऱ्याला तुमच्या. दादा तू फोन लाव पोलिसांना. बरोबर, पोलीस स्टेशनला हो नका काय 10 लाख रुपये देता असले तर सांग. नका हो तसं काय करू नका. पोलिसांना अजिबात फोन करू नका. तुला देता येतात का 10 लाख रुपये? मी नोकरीला आहे हो, माझी नोकरी जाईन, माझे लेकर बाळा सगळी उघड्या वेत्यानो. मला लाखभर रुपये पगार आहे खरंच हो. माझी सगळी अख्ख्या आयुष्याची जमापुंजी सगळी जाईन हो. मग तुला 10 लाख रुपये देता होत नाही ना, तर 5 लाख का होईना पण दे. आमचं आम्ही बघतो काय करायचं आमचं. आमचा पाच मेलाय. 5 लाख देतो तुम्हाला, पण पोलीस कंप्लेंट तुमच्या पाया पडतो, काय करू नका. मग दे 5 लाख पैसे. देतो. 3 लाख रुपये आहेत माझ्याकडे ऑनलाईन. तुम्हाला 2 लाख रुपये तुम्हाला मग कॅश आणून देईल. काय चाललंय तुमचं पैशाचं? बाबा मारले का? बाबा समो ना. ओ बाबा बाबा ते बाबा पांडुरंगा कशाला म्हातारा उठलं? थोड्या वेळ कळ सोसत नव्हती का म्हाताऱ्याला? बाबा जिवंत आहे. काय झालं बाबा? ह्यानीच काहीतरी केलं बाबा. अरे बाबा रस्त्यात चक्कर येऊन पडलो होतो, मला वाटलं मी देव माणूस भेटला अहो घेऊन आला. बाबा आम्हाला वाटलं ह्यानीच काहीतरी ह्यानीच केलं काहीतरी तुम्हाला. केलं बापू. अहो तुम्ही जर नसताना बोललात 2 मिनिटं तर तुम्हाला खोट नाही सांगत, माझ्या अख्ख्या आयुष्याची कमाई गेली असते हो बाबा. म्हणजे काय झालं? अहो तुमच्या पोरांनी तुमचा सौदा केला माझ्या बरोबर. मारलं म्हणून डायरेक्ट मी मारलं म्हणून त्यांनी मला सांगितलं. लाजा कसं वाटणार नाही तुम्हाला? जिथे पण इथं बापाला नाही सांभाळलं, नाही भाकर टायमाला, नाही औषधाला पैसे, आणि बाप मेल्यावर परत सौदा करायला निघाले. बाबा आम्हाला वाटलं त्यांनीच काहीतरी केलं. कशाला? अहो या सगळ्यांच्या तोंडून आलं की तुम्ही बँकेत गेलात पैसे काढायला, लाख रुपये काढून आणलेत म्हणले, आणि मी घेतले रस्त्यांनी माझ्या आशीर्वाद लावला. पोरीला विचार, मला दवाखान्यात जायला येईल 10 रुपये नाही दिले. बँकेत काय आहे माझ्याकडे? आणि बँकेत पैसे असते 10 भिकाऱ्यासारखा राहिलो असतो की नाही? अरे लाजा वाटतात का तुम्हाला? हा सोन्यासारखा एवढा बापला का? हा दोघं पोरं असून आणि तू काय ग? हा आता मम्मी कसलं काय तोंड करतीया? अरे ही लिकरू जर नसतं ना तर आज मी दिसुदडी लागला असतो माहितीये का? माझा संसार अख्खा उघड्या वाला असता. असं जर वागलं प्रत्येक अरे काय चूक झाली? रस्त्यावर कोणी पडलं बाबाला तुम्ही घरी आणलं. तर अरे पण तुम्हाला लाज कसं वाटणार? रस्त्यावर कोणी कोणाला मदत करेल का? असं जर झालं चुकून मी मेलोच असतो. तुम्ही या माणसाला 5 लाख 10 लाख मागाय निघाला, 5 लाख मागितले तर कुणी मदत करेल का रस्त्यावर? ह्यो तर लय शियाना लेकरू आहे तुमचं. अहो ही असली पोरं तुमचा जितेपणी सौदा करीत आहेत. हा ही काय तुम्हाला सांभाळायच्यात पुढं? ह्यांच्यासाठी तुम्ही मरमर मारला असता, रात्रंदिवस कष्ट केला असं, लहानाची मोठी केली असते तुम्ही, आणि ही तुम्हाला सांभाळायच्यात वय. बाबा एक हात जोडून विनंती सांगतो, मला आई वडील नाहीत. हा ह्यांच्याच्याने तुमचं कसं सांभाळणं होत नाही, कसंच होत नाही. मी तुम्हाला घेऊन जातो, मी सांभाळ करतोय तुमचा.
आता तरी लाजा वाटू द्या तुम्हाला. अरे या लेकराला कळतं एवढी एवढीशा. तुम्ही चला माझ्या बरोबर. इथं तुम्ही राहूच नका, एक मिनिट सुद्धा राहू नका. हा मामा, ह्यांना घेऊन जा, बाबांना घेऊन जा तुम्ही. ही नाही ह्यांना नाही सांभाळा यायचं बाबा. अप्पू मी गेलो तुला कर म्हण का बा. मला आठवण आली तर मी तुम्हाला येईन भेटाय. काय नाही, तिला बोलून घेऊ बाबा. तुम्ही माझ्या बरोबर चला. हो जाऊ द्या. हो साहेब चुकलं आमच्याकडून. अरे काय चुकलं करता तुम्ही? साधी चित्रा सांभाळायच्या लायकी नाही तर तुम्ही माणूस सांभाळतात आम्ही काय? सांभाळतो आता. चला. ते आम्हाला सांगू नका. चला सोडा, तुम्ही जिवंतपणे बापाचा सौदा केला. हो नको. हा? नका नेऊ, हो, नका. 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 आम्ही सांभाळतो. बाबा चला तुम्ही. नाही त्याच्याने माझा नाही निभावला. कसाच लागत नसतो जाऊ तुमचा द्या. अनुभव. धर ना बाबाला घे घरी. ए सोड सोड तू चल. हो, हो, चुकलं साहेब. सोड सोड सोड. हो, चुकलं हो. आम्ही सांभाळतो आता आमच्या अरे सर बाबाला. चल. चला बाबा. हो साहेब नका नेऊ. आता कशाला ओरडत आता? सवा जीव लावता आला नाही तेव्हा नाही लावला ना. अरे बाळा आमच्याकडून चूक झाली. आता काय चूक म्हणतात? आता कशाला हाक मारता? तेव्हा जीव लावायचा होता तेव्हा नाही लावला. खरंच बाळा आमच्याकडून लय माझ्याकडून लय मोठी चूक झाली. आणि तेव्हा जीव लावला असता ना तेव्हा बाबा थांबले असते. आता चुकलं आमच्याकडून आता. चुकलं काय करता? आता चुकलं माझ्याकडून. आणि लय तुला पावसाची आवाज होती ना. गेले ना आता बाबा एकदाचे. आता बरं वाटलं असेल. जाऊ दे बाळा, 2-3 दिवसांनी परत आपले बाबा आणू. बाबा आणतान पण आल्यावर तरी जीव लावतान का तुम्ही? हा, लावतो ना आता आम्ही. आता आको माझी चूक मला समजली, सगळ्यांनाच समजली. आता सांभाळू आपल्या बाबांना. आता तरी जीव लावा. हा लावलं तुम्ही. चला आता घरी.